नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी महाकाव्य. तर मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की पांडव आणि कौरवांना द्रोणाचार्य हे गुरु म्हणून कसे मिळाले, तसेच एकलव्याचा प्रेरणादायी प्रवास आणि कर्णाबद्दल एक कविता. तर ह्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की द्रोणाचार्यांनी पांडवांना आणि कौरवांना शिक्षण कसं दिलं आणि त्यांचं कौशल्य सर्वांसमोर कसं सिद्ध केलं. पण तेव्हाच एक असा प्रसंग घडला की जो पूर्ण महाभारतावर खोलवर परिणाम करणार होता. जेव्हा द्रोणाचार्यांना जाणवलं की राजकुमारांनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं आहे, तेव्हा त्यांनी राजकुमारांचे कौशल्य दाखवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राजा धृतराष्ट्राला जाऊन सांगितलं की राजा, मी राजकुमारांना सर्व प्रकारचं विद्येचं प्रशिक्षण दिलं आहे. आता वेळ आली आहे त्यांचं कौशल्य सर्वांना दाखवण्याची. हे प्रदर्शन फक्त प्रेक्षकांना आनंद देणार नाही, तर हस्तिनापूरच्या शत्रूंना देखील संदेश जाईल की कुरु सिंहासन हे सक्षम हातात आहे. धृतराष्ट्र खूप आनंदी झाला आणि त्यांनी द्रोणाचार्यांना प्रदर्शनासाठी परवानगी दिली. मग काय, हस्तिनापूरच्या बाहेर एक भव्य विशाल मैदान तयार करण्यात आलं. ते इतकं सुंदर आणि विशाल होतं की लोकांनी असा नजारा कधी पाहिलाच नव्हता. कार्यक्रमाच्या दिवशी तिथे खूप गर्दी झाली. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक तिथे प्रदर्शन पाहण्यासाठी आली होती. राजघराण्यातील लोकांनी खास आसनांवर बैठक मांडली. विदूर हा धृतराष्ट्राला सर्व काही वर्णन करून सांगत होता, तर कुंती ही गांधारीला सांगत होती, कारण का गांधारीच्या डोळ्यावर पण लग्नापासून काळी पट्टी बांधली होती. मुख्य कार्यक्रम चालू होण्याआधी ब्राह्मण आले व त्यांनी देवदेवतांचा आशीर्वाद घेण्यासाठी विधिवत पूजा केली. त्यानंतर द्रोणाचार्य आणि पुत्र अश्वत्थामा आले. द्रोणाचार्यांची ती पांढरी दाढी आणि रेशमी वस्त्र हवेमध्ये उडत होते. लोकांनी टाळ्यांच्या गजरामध्ये गुरु द्रोणाचार्यांचं स्वागत केलं. गुरु द्रोणाचार्यांनी हात वरती करून लोकांना शांत केलं आणि ते आपल्या विशेष खुर्चीवर बसले. त्यानंतर गार्डला इशारा केला आणि गार्डने मैदानाचे दरवाजे खोलले. दरवाजे खोलल्यानंतर पांडव आणि कौरव राजकुमार यांनी मैदानामध्ये प्रवेश केला. त्यांच्या स्वागतासाठी पूर्ण मैदानातील लोक उभे राहिले आणि टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. कार्यक्रम सुरू झाला. राजकुमारांनी विविध कौशल्यांचे प्रदर्शन केले. कधी कधी समूहात, कधी कधी एकटे. यांनी भाला, धनुष्य, तलवार, गदा यांचा उपयोग केला. कधी घोड्यावरून, कधी रथावरून क्रीडा केली. प्रेक्षक जोरात टाळ्या वाजवू लागले. द्रोणांनी दुर्योधनाला आणि भीमाला लोखंडी गदा घेऊन द्वंद्व युद्धासाठी बोलवला. दोघेही विरोधी सिंहासारखे एकमेकांवर तुटून पडले. गदा एकमेकावर आपटू लागल्या, चिंगाऱ्या निघू लागल्या. प्रेक्षक थक्क झाले. ही लढाई एवढी इंटेन्सिव्ह झाली की स्टेडियम 2 गटांमध्ये विभागलं गेलं, एक भीमाकडे, एक दुर्योधनाकडे. पण ही लढाई जास्त होऊ नये यासाठी द्रोणांनी अश्वत्थामाला मध्ये पाठवलं आणि ती लढाई थांबवली. आता ती वेळ आली होती. द्रोण उभे राहिले आणि त्यांनी लोकांना संबोधलं. प्रिय नागरिकांनो, आता माझा आवडता विद्यार्थी आणि जगातील सर्वोत्तम धनुर्धारी अर्जुन तुमच्या समोर सादर करत आहे. अर्जुनांनी स्टेडियममध्ये प्रवेश केला. गुरु, श्रेष्ठ आणि प्रेक्षकांना नमस्कार केला आणि आपल्या कौशल्याचे प्रदर्शन सुरू केलं. अर्जुनाने अग्निअस्त्र, वरुणास्त्र, वायुअस्त्र, पर्वतास्त्र अशा विविध अस्त्रांचे प्रदर्शन केले. प्रेक्षक धक्कात राहिले. त्यांनी अत्यंत कठीण लक्ष साधले आणि सर्वांनी त्याचे कौतुक केले. हस्तिनापुरात शहराला लक्षात आले की अर्जुन खरोखर एक उत्तम धनुर्धारी आहे. लोक अर्जुनाची वाहवा करतच होते. तेवढ्यात एक तरुणाने मैदानामध्ये प्रवेश केला. त्याचे कपडे एकदम साधे होते, पण त्याच्या अंगावर नैसर्गिक कवच होता आणि कानामध्ये सोन्याची कुंडल होती. त्याने प्रगल्भ आत्मविश्वासाने घोषणा केली, मी कर्ण आहे आणि मी अर्जुनापेक्षा श्रेष्ठ योद्धा आहे. कर्णानेही आपले कौशल्य दाखवले. कर्णाने दाखवलेल्या कौशल्यापैकी काही कौशल्य तर एवढे छान होते की ते अर्जुनापेक्षा बेस्ट होते. लोकांनी कर्णासाठी टाळ्या वाजवल्या, पण अर्जुनाच्या मनात कर्णाबद्दल मस्त निर्माण झालं. दुर्योधनाने लगेच कर्णाशी मैत्री केली आणि कर्णाने अर्जुनाला फेस टू फेस युद्धाचे आव्हान केला. अर्जुन पण तयार झाला. तर कर्णाने अर्जुनाला आव्हान दिलं हे खरं, पण दुसरीकडे कुंती बेशुद्ध पडली. कारण कर्णाला पाहताच कुंतीला तिच्या लग्नाआधी केलेली एक चूक आठवली. कर्णाला पाहताच, त्याच्या अंगावरील कवचकुंडले पाहताच कुंतीला आठवलं की कुंतीने लग्नाआधीच
ऋषी दुर्वासांनी दिलेल्या एका मंत्रापासून सूर्यदेवांना बोलवून त्यांच्यापासून एक मूल प्राप्त केलं होतं. पण लग्नाआधीच मूल समाज काय म्हणेल या भीतीने तिने ते मूल नदीमध्ये सोडून दिलं. हेच मूल पुढे सारथी दाम्पत्याला सापडलं आणि त्याचं त्यांनी पालन पोषण करून त्याचं नाव ठेवलं कर्ण. जेव्हा कुंतीने कर्णाला पाहिलं तेव्हा तिला सर्व समजलं. आता कर्ण किंवा अर्जुन याच्यामध्ये जर युद्ध झालं तर त्याच्यामध्ये तिचा कोणतरी मुलगा मृत्यू पावेल ह्या भीतीने कुंती बेशुद्ध झाली. तर मैदानात कृपाचार्यांनी अर्जुनाची ओळख करून दिली, त्याची वंशावळ सांगितली आणि तसंच कर्णाला त्याच्या वंशावळीबद्दल विचारलं. पण कर्ण निरुत्तर होता, कारण कर्ण हा सारथी दाम्पत्याचा दत्तक मुलगा होता. तो उत्तर देऊ शकला नाही आणि त्याचा अपमान झाला. कारण हे बॅटल 2:21 मध्ये जसं की 2 राजकुमार 2 राजा यांच्यामध्येच खेळलं जातं किंवा यांच्यामध्येच होतं. त्यामुळे कर्णाने माघार घेतली. तेवढ्यात दुर्योधन तिथे आला आणि म्हणाला, मी आत्ताच कर्णाला अंग देशाचा राजा म्हणून घोषित करतो. तर तिथेच कर्णाचा राज्याभिषेक झाला आणि कर्ण भाऊक होऊन पुढे दुर्योधनचा आजन्म मित्र बनला. त्याच मैदानात अधिरथ येऊन कर्णाच्या पायाशी वाकला. काही पांडवांनी त्याची थट्टा केली, पण दुर्योधन मात्र त्याच्या संरक्षणासाठी तिथे उभा राहिला. लढत चालला होता, पण तसंच सूर्यही मावळत चालला होता. तेवढ्यात द्रोणाचार्यांनी शंख फुंकून कार्यक्रम संपल्याची घोषणा केली. मग कर्णाने आपल्या वडिलांचा हात धरून आपल्या मित्र दुर्योधनासोबत मैदानातून बाहेर पडला आणि त्यानंतर कुंतीने सुटकेचा श्वास सोडला. लोक जाताना फक्त एकच प्रश्न विचारत होते, आता हस्तिनापूरचं भविष्य कसे असणार. आज अर्जुन आणि कर्ण समोरासमोर आले खरं, पण युद्ध अजून चालू झालं नव्हतं. कुंतीला पण खरं सत्य सांगायचं होतं आणि आता नियती पण पुढे काय गेम खेळणार होते कोणालाच माहीत नव्हतं. कर्णाला कधी कळेल की त्याचा खरा जन्म कुठे झाला, अर्जुन आणि कर्ण कधी समोरासमोर येतील आणि दुर्योधन आणि कर्णाची मैत्री हस्तिनापूरचं भविष्य कसं बदलेल. सर्व रहस्यांची उत्तरे मिळणार आहेत तुम्हाला महाभारताच्या पुढच्या थरारक भागांमध्ये. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचा सपोर्ट तुमचं प्रेम असंच राहू द्या. थँक्यू. जय श्रीकृष्ण, जय श्रीराम. भेटूया पुढच्या भागात पुढच्या शुक्रवारी.